युनेस्को सारखी एखादी महत्वाची संस्था असेल मित्रांनो, तर अशामध्ये आपल्याला एखादा प्रश्न विचारतील. नुकतंच एक महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचे युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक यापदी निवड झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल बघा. युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक म्हणून कोणास नियुक्त केले गेलेले आहे? बरकतुल्ला यमिनी, शफाकत अल मैनी, खालद अल एनानी, मुशफिकीर मुल्ला. तर मित्रांनो, याचं बरोबरचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बरोबर व्यक्ती आहेत खालिद अल एनानी. तर या व्यक्तीची नुकतीच युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक म्हणून निवड झालेली आहे. आता पहिले असल्या कारणानं खूप जास्त महत्वाचे आहेत. आपण थोडक्यात बघूया मित्रांनो. खालिद अल एनानी यांच्याबद्दल, हे इजिप्तचे रहिवासी आहेत, म्हणजे इजिप्त या देशाचे नागरिक आहेत. 15 नोव्हेंबरला पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. कार्यकाल एकूण 4 वर्षाचा आहे. यापूर्वीचे महासंचालक कोण होते? तर ऑड्रे एझोलो. तसं पाहायला गेलं तर संयुक्त राष्ट्राच्या अनेक संस्था आहेत. आता सगळ्या संस्थांचा आपण पाठ करू शकत नाही, पण पहिले अरब असतील, पहिल्या महिला असतील, मग अशा वेळी काही ठिकाणी पाठ करणं गरजेचं असतं मित्रांनो. त्याचबरोबर लक्षात ठेवा, युनेस्को बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवातीला फुल फॉर्म करणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे शैक्षणिक असेल, वैज्ञानिक असेल आणि सांस्कृतिक असेल, त्या संदर्भात ठिकाणी ते प्रोत्साहन करत राहतं. स्थापना आहे 16 नोव्हेंबर 1945. सदस्य आहेत एकूण 194 देश. मित्रांनो, माझा प्रश्न असा आहे की युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? तुम्ही मला व्यवस्थित कमेंटमध्ये उत्तर टाका. आणि याच प्रकारचे चालू घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनेल, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.